हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, आपला ब्लाऊज पीस आहे. ह्याच्यातून सुंदर असे टेंडिंग ब्लाऊजची डिझाईन बघायची. बघा, उंची 13.5 घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. छातीची गडी आपली 10.5ची आहे, म्हणजे आपलं टोटल 36 साईजचं ब्लाऊज आहे. 9 इंच छाती प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, 10.5ची घडी आहे. 36 साईजचं ब्लाऊज आहे. तर त्याच्यासाठी बघा, इथं मी 7.5 इंच शोल्डर घेतलेले आहे. आपलं ब्लाऊज बोटनेकमध्ये असणार आहे. मुंडा इथं 6.5 इंच घ्यायचा आहे. गळा रुंदी आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे आणि गळ्याची उंची आपली 9 आहे. तुमची जितकी तयार आहे तितकी घेऊ शकता. बघा, 6.5 इंच मुंडा घेऊन आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचा आणि असा मुंड्याला स्ट्रेट आकार देऊन घ्यायचा. बघू शकता, ह्या पद्धतीने असा मी तर मुंड्याला आकार देऊन घेणार आहे. बघा, 3.5 इंच गळा रुंदी घेऊन असा एक गळ्याची उंचीचं बॉक्स तयार केला. वरच्या साईडनं 3 इंच गळा घेणार आहे, कारण गळा आपला खूपच छोटा आहे. त्यामुळे बघा, आणि इथं गळ्याला असा एक वरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघा, आता हे आहे एवढं अगोदर व्यवस्थित कटिंग करून घेऊया, म्हणजे नंतर काय होईल, आपल्याला कट करून घेऊया. नंतर आपल्याला गळा ओपन करून परत ड्रॉ करायचा आहे. बोटनेक ब्लाऊज असल्यामुळं बघू शकताय तुम्ही. इथं थोडंसं मला तिरकं वाटते, हे स्ट्रेट करून घेते. बघा, आता हा दोन्ही भाग आहेत, हे ओपन करून घ्यायचं. इकडंच आपल्याला आहे तितकी उंची आणि प्लस 3.5 इंच गळा रुंदी घेऊन परत अशी एक लाईन मारून घ्यायची. बघा, वरती 1 इंच किंवा 1.5 इंच तुमच्याला जितकं हवं आहे तितकं सोडून घ्यायचं आणि असा खालच्या साईडला एक बॉक्स तयार करून घ्यायचा ह्या पद्धतीने. आणि बघा, मी गळ्याला आकार कसा देते बघा, ह्या कोपऱ्यातून असा थोडासा गोलसर आकार घ्यायचा, परत थोडासा आत, परत थोडासा ह्या कोपऱ्यात बाहेर. बघा, अशा पद्धतीने. आणि इथं कसं करायचं आहे, इथं थोडासा बाहेर, इथं परत त्याच्याच उलटं खालची बाजू करायची. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कपडा फिरवून उलटं घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. बघा, अशा पद्धतीने. इथं खाली सिंगल कपडा असल्यामुळे तुमच्या थोडंसं लक्षात येत नाही, थोडंसं डार्क करते. बघा, अशा पद्धतीने. आणि हे खालच्या साईडनं अशा म्हणजे वरची कडकती बाजू बरोबर त्याची उलटी बाजू, इकडचं टोक तिकडं, तिकडचं टोक इकडं केलं तरीही चालेल. बघा, अशा पद्धतीने गळ्याला मी इथं आकार देऊन घेतलेला आहे. बघा, लक्षात येईल आता तुमच्या थोडंसं डार्क केल्यामुळं. बघा, आणि आता कटिंगनं आपल्याला असं फोल्ड करून कटिंग अजिबात करायचं नाही आहे, का तर गळा बिघडवतो. बघू शकताय तुम्ही. आणि जो वरचा आपला कोपरा आहे ना, तो बरोबर आपल्या उजव्या खांद्यालाच आला पाहिजे किंवा येईल, ह्याची काळजी घेऊन आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने बरोबर मध्ये कट करायचं आणि अशा पद्धतीने पूर्ण प्रॉपर वेगळं असं करून हळूहळू सिंगल पूर्ण गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. बघू शकताय तुम्ही. बघा, किती खूप सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. मेन फॅब्रिकवरती अस्तर उलटं ठेवून जसा गळा आहे तसा व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. बघा, इथं बरोबर कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत आहे तसं आपल्याला टिप मारून घ्यायचे. अशा पद्धतीने संपूर्ण गळा मी स्टिच करून घेणार आहे. बघा, या पद्धतीने. बघा, आता बरोबर आहे असं मध्ये कट मारते, जसा आहे तसा व्यवस्थित गळा कटिंग करून संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहेत या पद्धतीने. कारण कट्स देणे खूप गरजेचं आहे, म्हणजे अस्तर व्यवस्थित आपलं आतल्या बाजूला फोल्ड होतं. बघा, व्यवस्थित असं हाताने व्यवस्थित पलटी करून अगदी काठावरून व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. ह्या पद्धतीने पातळ कपडा आहे त्यामुळे तो आत जातो लगेच, म्हणून मी बाहेर ढकलत अंगठ्याच्या साहाय्यानं अगदी काठावरून दाबटीप मारून घेत आहे. ह्यामुळे काय होतं, गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं. बघा, ह्या पद्धतीने. बघा, इथं कोपरा आलेला आहे, सुई खाली घातली,
कपडा फिरवला आणि परत टीप मारली. अशा पद्धतीने संपूर्ण गळ्या मी व्यवस्थित असं दाबटीप मारून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर असं लुक दिसत आहे. बघा मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून एक्स्ट्राचा कपडा मेन फॅब्रिक कट करून मी घेतलेला आहे. 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची मी पाठीतले टक्स मारून घेतलेले आहे. बघा ही सिल्वर कलरची अशी इथं लेस मी अगदी काठावरून अटॅच करून घेणार आहे. ही लेस साडीवरती स्टोन आहेत सिल्वर कलरचे, त्यालाच मॅच मी ही स्टोन वापरत आहे. कारण येल्लोमध्ये येल्लो उठून दिसणार नाही म्हणून अशी कॉन्ट्रास्ट मी लेस वापरणार आहे. बघा इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात थोडीशी लेस फोल्ड करायची. अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची. संपूर्ण लेस अशाच पद्धतीने व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे आणि अगदी दोन्ही बाजूला व्यवस्थित अशा टिपा मारून घेतलेल्या आहेत. बघू शकताय लेस लावल्यामुळे खूप सुंदर असं आपल्या गळ्याला लुक आलेला आहे. तर बघा असे छोटे छोटे आपल्याला 3 बो तयार करायचे आहेत. मी ऑलरेडी 2 बो तयार करून घेतलेले आहेत. तर त्यासाठी बघा कपडा किती घेतलेला आहे. बघा 5 इंच व रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. हे अस्तर ठेवून आपल्याला दोन्ही बाजू पॅक करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बघा बघू शकताय. आणि आपल्याला अस्तर उलटवून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित अशी प्रेस करून दाबटीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर आणि बोटनेकची न्यू ट्रेंडिंग डिझाईन आहे. अगदीच घातल्यानंतर खूप सुंदर डिझाईन बसते. ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर असा फिटिंगला बसतो आणि दिसला खूप छान ब्लाऊजला व साडीला या डिझाईनमुळे लुक येतं. बसतोसुद्धा खूप सुंदर असा ब्लाऊज बघू शकताय तुम्ही. तर बघा आता छोट्या छोट्या बरोबर मध्य सेंटरला मी इथं छोट्या छोट्या बरोबर मध्य सेंटरला मी इथं ना प्लेस टाकून घेते. बघा अशा पद्धतीने आणि बरोबर इथं 2-3 टाके टाकून अगदी व्यवस्थित असं फिट्ट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. आणि हा सिल्वर बटनसुद्धा मी सिल्वर लेस, सिल्वर बटन आणि साडीला सिल्वर कलरचे स्टोन आहेत त्याला मॅचिंग असे मी बटनसुद्धा घेतलेले आहेत. ते अगदी व्यवस्थित असे अटॅच करून घेणार आहे. बघा बरोबर मध्ये सेंटर भागी असे अटॅच करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही. गळा आपला खूप छोटा आहे म्हणून मी छोटेसे बो तयार केलेले आहेत. तुम्हाला हवे असेल, तुमचा गळा जर डीप असेल तो बो आणखी थोडे 1-2 वाढवला तरीही चालेल. पण गळा खूपच छोटा आहे. ऑलरेडीच कस्टमरचा गळा छोटा आहे पण मी डिझाईनसाठी खास 1.5 इंच गळा एक्स्ट्रा वाढवलेला आहे. का तर डिझाईन तशी म्हणावं तशी होणार नाही. बघा थोडंसं माझं खालवर वाटते तर बरोबर फोल्ड करून मी मध्य सेंटर करून घेते. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे बो इथं अटॅच करून घ्यायचे आहेत. बघू शकता दोन्ही बाजूने व्यवस्थित असे डबल फोल्ड करून मी इथं हे असे अटॅच करून घेणार आहेत. बघा ह्या पद्धतीने असं थोडं गॅप सोडून बघा खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते. अशा पद्धतीने मी हे बो अटॅच करून घेते. दोन्ही बाजूनी सुद्धा डबल टिप टाकून व्यवस्थित असे बरोबर मध्य सेंटरला दोन्ही सगळीकडे व्यवस्थित असा गॅप सोडत आपल्याला सगळे बो अटॅच करून घ्यायचे आहेत.